गावातले लोक मानतात त्यांना, आणि त्याच माणसानं प्रीतम सरांचं सपन पुरं होण्यात आडकाठी आणली. आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना लई बोलले ते, त्यांचा लई अपमान केला त्यांनी. नाव सांग तू त्याचं फक्त. सयाजीराव भोसले. पहिल्या नको जास्त त्रास करून घेऊस ग, शांत हो जरा. मी शांतच आहे श्रीकांत. श्रीकांत, आपली मुलं दादाला भेटून आली आहेत. ते त्यांच्या मामाच्या गावात होते आणि त्यांना कल्पनाही नव्हती. याचा आनंद मानू की सयादादा बदललाय याचं दुःख करू? मला मान्य आहे, मी त्याला खूप मनस्ताप दिलाय. त्यांनी ओळखलं असेल का ही माझीच मुलं आहेत म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी हकलून नसेल ना दिलं त्यांना. आदित्य आणि प्रीतमला जेव्हा माझ्याबद्दल कळेल, मी घेतलेल्या निर्णयाबद्दल कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? ते माझा तिरस्कार तर करणार नाहीत ना. अहिल्या, हे बघ, त्यावेळेला जो योग्य होता तोच निर्णय तू घेतलास ना. परिस्थितीच तशी होती. हे बघ, यात तुझा हेतू वाईट नव्हता. काळाचं चक्र पूर्ण झालं ना श्रीकांत. 20 वर्षांपूर्वी मी स्वतःच्या इच्छेने त्या गावाबाहेर पडले होते, पण आज माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलांना भोगावी लागली. त्यावेळेला मी एक बहीण म्हणून कमी पडलेच, पण आज या प्रसंगामुळे माझ्या मुलांच्या नजरेत मी आई म्हणून पण कमी पडले का रे? अहिल्या, त्यावेळेला तू दादासाठी निर्णय घेतला होतास, आणि आयुष्यात कधी कधी त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. हे बघ, ती आपली मुलं आहेत. तुझ्यापेक्षा जगात कोणावरती विश्वास नाहीये त्यांचा. पण एक सांगू, तू पारूवरती हात उचलायला नको होतास. हे बघ, जे घडलं ते तिने सांगितलं ना. तिला कुठे माहितीये सयादादाची बहीण तूच आहेस. पारू, रागावलीस? अब्बा नाही देवी आई, असं काय बी नाही. तू सयादादाबद्दल वाईट बोलत होतीस आणि ते मला सहन नाही झालं. सॉरी. सयादादा म्हणजे ते ज्या मुलीबद्दल बोलत होते त्या तुम्हीच आहात? त्यांची बहीण? पारू, तू मला खूप मानतेस ना. उद्या जर माझ्याबद्दल कोणी काही वाईट बोलत असेल, जीव घेईन त्यांचा. देवी आई, तुम्हाला माहित आहे तुम्ही माझ्या देवी आहात. सयादादा माझ्यासाठी तसाच आहे, माझा देव. हो, पण ते तर तुमच्याबद्दल वाईट बोलत होता. बोलणारच. पारू, तो त्याच्या जागी योग्यच आहे. मी त्याला खूप त्रास, खूप मनस्ताप दिलाय, पण म्हणून त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर ते मला चालणार नाही. तू हे बोलू नकोस.
माफ करा देवी आई. तुमचा जीव आहे ना तुमच्या भावावर. मग तुमच्यात असं नेमकं काय घडलं होतं की तुमच्या नात्यात इतका दुरावा आला? देवी आईंशी बोलून बी काय उपयोग झाला नाही. काय कळलंच नाही की नेमकं त्या दोघांमध्ये काय घडलं होतं. प्रीत बेबी, काय करतोस तू? हे बेबी ऐक ना, मी ना आपल्या वेडिंग आउटफिट्स कोऑर्डिनेटेड करायचं ठरवलंय. तुला डिझायनर भेटले? हा प्रीत बेबी, तू प्रिपेअर्ड आहेस ना? बेबी ए, हा काय माझं आहे? ओ, तुला असं वाटतं का मगाशी तुझ्या आई जी काही बडबड करून गेली त्यानंतर माझं मॉरल डाऊन झालं असेल, मी एकदम डिस्टर्ब वगैरे झाले असेल? रे, मला काही फरक नाही पडत. एकदा का लग्न होऊन जाऊ देत, मग तुझी लाईफ नाईटमेअर करून टाकणार मी. नाही तुला माझ्या पायाखाली ठेवलं ना तर नाव दिशा नाही लावणार. आणि हो, तुझं ते जे काही सुरू होतं गावाकडचं फालतू प्रेम प्रकरण त्या सर्वंट प्रियासोबत, ते विसरायचं हा आता. काय रे, त्रास होतोय का? त्रास होतोय विसरायला? पण विसरावं तर लागणार, कारण तो तुझा पास्ट आहे, मी तुझं प्रेझेंट आहे आणि मीच तुझं फ्युचर आहे. आणि तुझं फ्युचर एकदम वर्स्ट कसं करता येईल हे मी व्यवस्थित बघेन. कुत्रा बनवून ठेवेन तुला मी माझा. रोज थोडं थोडं मरशील तू, थोडं थोडं. म्हणजे तुला डेमो बघायचा? दाखवते ना लगेच. प्रीत बेबी, माझं हील्स जरा सरळ करून ठेवशील प्लीज? बेबी ठेव ना. कळत नाहीये एकदा सांगितलेलं? हील्स सरळ करून ठेवशील? ठेव ना, चल. चप्पल तुटली. हो प्रीतम सर, काय करताय? शूज देतोय, ते घाला. नाही नाही नको, राहू द्या, तुम्हीच घाला. का? अहो घाला ना, तुमच्या पायाला लागेल नाही तर. नाही नाही नको. तुम्ही घालता की मी घालू? एक मिनिट. नाही मी घालते. गुड. ए, स्लो मोशन, चल ना, पटपट कर. एक्सक्यूज मी, आर यू डम? ते हिल्स इकडे आणून दे, मला घालायचे. आण. थँक्यू बेबी. आता बाकीची लाईफ तर तू इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार. पण मी आहे ना, मी तुला एक जनरल आयडिया देते, ओके? म्हणजे बघ, या बेडवर तू असा सकाळ सकाळ झोपेतून उठशील, तुला वाटेल की वाव गुड मॉर्निंग झाली आहे. बट नो, तुझी एव्हरी मॉर्निंग बॅड मॉर्निंग असणार आहे.
म्हणजे ना रोज सकाळी उठल्यावर तुला थॉट्स येतील, खूप सारे प्रश्न पडतील की यार का दिवस उजाडला नवीन, आता मी या दिवसभरात काय करू, मी हा दिवस कसा काढू. म्हणजे ना तुला त्या बेडमधून बाहेर यायला काहीच मोटिवेशन नसेल, तुझी अजिबात इच्छा नसेल. पण मग मी तुझी वाईफ तुला तरी सुद्धा उठवेल. मग तू दिवसभर काम करायला बाहेर जाशील आणि मग दिवसभराच्या कामानंतर जेव्हा तू घरी येशील ना, तेव्हा स्वतःच्याच घरात एंटर करताना तुला खूप भीती वाटेल. खूप भूक लागलेली असेल तुला, पण मी तुला मनासारखं जेवण पण नाही करून देणार. दिवसभर काम करून थकल्यामुळे तुला खूप झोपही आलेली असेल, पण मी तुला सुखानं झोपूही नाही देणार. युअर लाईफ विल बिकम हेल. ते काय म्हणतात मराठीत, नरक. नरक करून टाकेन मी तुझी लाईफ. आणि प्रीतम, तुझी बायको म्हणून मी हे सगळं अगदी मनापासून करेन. हा, तू कोणाला काही शेअर नाही करू शकणार, कोणाला काही सांगू नाही शकणार, कोणाकडे काही कंप्लेंट्स नाही करू शकणार, मनापासून हसू नाही शकणार, रडू नाही शकणार. आणि काहीही झालं ना तरी हे लग्न तू तर थांबवूही नाही शकणार. आणि तुझी ती चोमडी मैत्रीण पारू, तिला सांग हा, जास्त मध्ये मध्ये करू नकोस, नाहीतर तिचा काटा मी कधी आणि कसा काढेन हे तुम्हाला कोणाला कळणारही नाही. कारण काय आहे प्रीत, मी इतकी वर्ष जे स्वप्न बघितलं ना ते फायनली खरं होतंय. आणि त्यात जर कोणी मध्ये येणार असेल तर प्रीत बेबी, कळालं ना तुला? गुड बॉय. बस कर ना आता. जे काय ना, उद्या लग्नात तुला नाचायचं असेल, माझा चकरा मारून पाय दुखतील तुझे, म्हणून म्हणतोय. मला ना एक कट फिलिंग येते. काय ना, अग गट फिलिंग असतं ते. तेच ते हो, तुम्हाला ना माझी फिलिंग कधीच नाही कळत. फिलिंग हे फिलिंग असतो, गट असू दे किंवा कट असू दे. तर मी काय म्हणत होते, मला अशी गट फिलिंग आहे की लग्नात ना काहीतरी मोठा धमाका होणार आहे. म्हणजे म्हणजे तिकडे सांगते ना सारखा, मला असं वाटतंय या लग्नात ना नक्की काहीतरी वेगळं येणार आहे, है ना? तू ना मौन व्रत कर, मग काही विघ्न येणार नाही. आणि वहिनी आहेत ना, वहिनी असल्यावर कसलं विघ्न येईल? सारखं आपलं नुसतं वहिनी वहिनी वहिनी. त्या वहिनीला एक अक्कल नाहीये, तिला कळत नाही का ती देशासारखी नागिण घरात आणते. तिनं पहिले जाऊन त्या वहिनीलाच डसणार आहे, मग त्यांना कळणार. काय बडबडते? मोठ्याने बोल ना. काय नाही, आले मी जाऊन येते. एवढी जबाबदारी आहे माझ्यावर, लग्नाची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. तुम्ही काय ते गप्पा मारत बसले, मी आले जरा. आदित्य, यू फायनली हिअर. मी कधीपासून तुझी वाट बघत होते. का म्हणजे आज खूप दिवसांनी ऑफिसला गेला होतास ना तू. हाऊ वॉज युअर डे? बरं झालं तू त्या स्टुपिड मॅनेजरला काढून टाकलंस. बावळटच होता तो. आदित्य, मी ऐकलं की मी केलेले सगळे चेंजेस आणि कॉन्ट्रॅक्ट्स तू कॅन्सल केलेत म्हणून. करेक्ट ऐकलंस. एनी स्पेसिफिक रिझन फॉर दॅट? कारण ती सगळी माणसं अनुभवी होती. गेले कित्येक वर्ष या कंपनीत ते काम करत आहेत. त्यांना माहिती आहे या कंपनीत कसं काम करायचं आणि काय काम करायचं. आणि त्यामुळे मी त्यांना परत बोलून घेतलंय. बाय द वे,
तू ज्या कुठल्या कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यातली एकही कंपनी कसल्याच कॅलिबरची नव्हती. एक कंपनी तर त्यातली अशी होती की जेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं ती कंपनी त्याच दिवशी ओपन झाली होती. अशा अनएक्सपिरियन्स्ड कंपनीजला कसं काय कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतेस तू? तुझं लग्न आहे ना, तू त्यावर फोकस कर ना. बिझनेस बघायला आम्ही किर्लोस्कर आहोतच. दिशा, आपल्याला काहीतरी करावं लागणार या. हा आदित्य पुरता पेटून उठल्यासारखा झाला. आय एम शुअर काहीतरी गडबड करणार. मग फक्त आता हे लग्न होऊन जाऊ देत, त्यानंतर मी या सगळ्यांना कसं लायकीवर आणते ते बघ. आदित्य थांब, काय करतोयस तू? नको जाऊस ऑफिसला. या मला जॉईन कर, आपण सगळे बसूया. तू नव्हतास ना थोडे दिवस, त्यामुळे मी ते थोडेसे टेम्पररी चेंजेस केले होते. पण आता तू आलास ना परत, मग तू परत बॅक टू नॉर्मल करून टाक. तू घेऊन टाक तुझं केबिन परत तुला. आदित्य, मी ऐकलं की मी केलेले सगळे चेंजेस आणि कॉन्ट्रॅक्ट्स तू कॅन्सल केलेत म्हणून. करेक्ट ऐकलंस. एनी स्पेसिफिक रिझन फॉर दॅट? जेवून घ्या. सगळी जेवलेत वय आणि तू? नाही, मी घरी जाऊन जेवेन. आधी तुम्ही जेवून घ्या. अरे थांब. तू पण जेव ना इथेच माझ्या बरोबर. मला कंपनी म्हणून. काय? नाही, नको आदित्य सर. आता काय आपण गावाकडं नाही आहोत, आणि आता तुम्ही माझे धनी बी नाही आहात. उगाच कुणी बघितलं तर प्रश्न विचारत बसतील. कोणी विचारलं तर माझं नाव सांग. ओके, ये बस. ये इकडे. ये बस. अहो सर, पण गावाकडले दिवस लय भारी होते ना. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगायचंच विसरले. काय? सर, मला उद्या पुन्हा गावाकडे जावं लागेल. पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलावं लागेल. पण का? आई काय बोलली नाही का? नाही ना, त्यांच्याकडनं काय बी नाही कळलं मला. मला काय बी करून उद्या गावाकडे जावंच लागेल. सर, तुम्हाला ऑफिसामध्ये काही सापडलं का? हो, दिशाने एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला होता. चौकशी केली तेव्हा कळलं की तोच मुलगा आहे, मिहीर. प्रीतम ज्याच्याबद्दल सांगत होता. आदित्य सर, तुम्ही त्या मिहीरकडे बघा आणि मी उद्या गावाकडे जाते. आपल्याला काय बी करून हे लगीन थांबवायलाच पाहिजे.